अन्नपूर्णा's किचनमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण कांदा भजी बनवणार आहोत। एकदम खुसखुशीत अशी कांदा भजी होतात। त्यासाठी इथे मी मोठे मोठे 2 कांदे उभे कापून घेतलेले आहेत। 4-5 मिरची कापून घेतलेली आहे बारीक। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची किंवा लाल तिखट घालू शकता। कांदा चांगला मोकळा करून घेऊया। त्यामध्ये थोडासा खायचा सोडा घालून घेऊया। चवीनुसार मीठ घालूया। आणि थोडासा ओवा घालून हे परत मिक्स करून घेऊया। यामध्ये इथे मी 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे व 1 चमचा धने घेतलेले आहेत, ते आपण कुटून घेऊया। आपले हे असं छान अबडधोबड कुटून झालेलं आहे। ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि हे चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊया। छान असं आपलं हे मिक्स करून झालेलं आहे। आता कांद्याला पाणी सुटेपर्यंत आपण 10 मिनिटे कांदा असाच ठेवूया। 10 मिनिटे झालेले आहेत। आपल्या कांद्याला पाणी चांगलं सुटलेलं आहे। छान असं सॉफ्ट कांदा आपला झालेला आहे। यामध्ये आता आपण चण्याचे पीठ घालून घेऊया। जेवढं लागेल एवढंच आपण त्याच्यामध्ये पीठ घालणार आहोत। कांद्याला आपलं चांगलं पाणी सुटलेलं आहे। कांद्यामध्ये मीठ घालून ठेवल्यानंतर कांद्याला पाणी चांगलं सुटतं, मग पाणी टाकायची गरज लागत नाही। छान आणि अशी क्रिस्पी खुसखुशीत भजी होतात। ते गॅसवरती मी तेल तापायला ठेवलेलं आहे। तेलही आपलं गरम झालेलं आहे। पिठही आपलं छान असं मळून झालेलं आहे। मी याच्यामध्ये थोडंही पाणी घातलेलं नाही। आता गरम झालेलं तेल आपण थोडं घालून घेऊया। कडकडीत गरम झालेलं थोडंसं तेल घालून घेऊया। छान असं आपलं पीठ तयार झालेले। तेल आपलं गरम झालेलं आहे। छान असं कडकडीत तेल आपलं गरम झालेलं आहे। आपण आता भजी सोडून घेऊया। पावसाळ्याचे दिवस म्हटल्यानंतर कांदा भजी ही झालीच पाहिजे। मंद आचेवरती ही भजी आपण चांगली भाजून घेणार आहोत। आपण आता भजी पलटी मारून घेऊया। छान अशी आपली कांदा भजी भाजून झालेली आहेत। सुगंध ही अप्रतिम येतोय। आपण आता ही काढून घेऊया।
राहिलेली भजी आपण तेलामध्ये सोडून घेऊया. खूप छान अशी आपली कांदा भजी तयार झालेली आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला लवकरात लवकर बघता येतील. खूप छान अशी आपली भजी तयार झालेली आहेत. आतूनही एकदम छान अशी, अजिबात तेलकट न, थोडीही तेलकट झालेली नाही. खूप छान आणि सुंदर अशी आपली कांदा भजी तयार झालेली आहेत.